तुम्ही आणलेलं स्थळ हाय म्हणजे चांगलंच असणार की, आणि तुमच्या ओळखीचं बी हाय म्हणल्यावर काही विषयच नाही बघा. हे बघ सुरके, मी काय त्याची चौकशी करायला नाही, पण हा तू मध्यस्थी आहे का नाही, तो माझ्या चांगलाच ओळखीचा आहे. अगो लय भारी म्हणजे भारी स्थळ आहे म्हणत होता. तू म्हणत होता दिवा हातात घेऊन जरी हुडकलंस तरी असलं स्थळ काय गावणार नाही. मला माझ्या राणीसाठी पण असं स्थळ पाहिजे होतं बघा. आणि तुम्हाला त्यांची खात्री आहे ना, मग मला काही अडचण नाही. होय, कसं आहे ना कमलाक्का, आपला जीव दुसऱ्याच्या घरात द्यायचा माझ्या आईच्या जीवाला थोडी तरी काळजी वाटणारच की. अगं सुरके, तुला काय म्हणायचंय ते कळतंय मला. स्थळ हातात घालवू नको बघ, म्हणजे लय खोलात घुसलीस तर हाय ते बी स्थळ हातात जाईल. अहो नाही नाही, तसं नाही कमलाक्का, पण वाईस तर चौकशी करायला पाहिजेच की. अगं अजून काय चौकशी करायची, म्हणजे घरदार चांगला आहे, त्या पोराला नोकरी चांगली आहे, शेतीवाडी आहे, असं तो मध्यस्थी म्हणत होता. आता हे बघ सुरके, तरण्यात त्या पोरीला जर असं घरात ठेवायचं म्हणलं तर तू का नाही काकत घेऊन फिरल्यासारखं होईल. हो नाही नाही कमलाक्का, माझी पोरगी लय गुणाची आहे व तशी. तिचं काही नाही, माझ्याच आजारपणामुळं मला तिचं लगीन लावायची गडबड झाली, नाही तर दुसरा काही विषय नाही बघा. होईल ग, तुझ्या बी पोरीचं लगीन होईल, तुझी राणी लवकर सासरला जाईल. मग लावू का फोन, म्हणजे उद्याच्या उद्या पाहुणं बघायला येतील ग. अगो बाई, आऊ इतके लगेच उद्याच? आणि उशीर कशाला लावायला लागलेस बरं? बरं ठीक आहे, लावा फोन तुम्ही. असं म्हणतेस? मग थांब, लावतो फोन, लगेच लावतो बघ. हॅलो हॅलो, हा पाहुणं, मी बोलतोय कमलाक्का. अहो ती पोरीच्या घरची तयार झाल्यात बघा. वा 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 कमलाक्का, तू तर बेस्टच आहेस. उद्याच्या उद्या या. आता बघच, वादावादी शिवाय काठा निघणार. होय होय, अगं सुट्टी वाचून खोकला जाणार. लवकरच शुभमंगल सावधान करून टाकूया की. राणीचा प्रश्नच मिटला. होय, ठेवू का? हा कमलाक्का, येतो म्हणलं बाई पाहुणं. अगं उद्या येणार आहेत पाहुणं, तू आता तयारीला लाग बघ. हाय काळूबाईच पावली म्हणायची. कमलाक्का, या तुम्ही उद्या पाहुण्यांना घेऊन. होय, मी तयारीला लागते. तुला सांगतो भावा, मी असा पुढे चाललेलो, डायरेक्ट समोर कारला आलं ना. मी लेफ्टला जाऊ राईटला जाऊ काहीच कळेना मला. मग कारलं पुढं, मी त्याच्या मागं. थोड्या वेळानं काय झालं माहितीये का, मी पुढं कारलं मागं. अरे फुल डोक्यात मुंग्या, मला काय सुधरेना. मग तुझ्या भावानं अशी CID केली ना की डायरेक्ट कुणाला पण काहीच न कळता काम तमाम करून टाकले भावा आपण. हा हा, वा रे, आधी तर लय घाबरत होतास रे. हा घाबरत होतो, पण तू येऊन गेल्यावर आपला कॉन्फिडन्स वाढला ना. आपण म्हणलं आता डायरेक्ट नडायचं, घुसायचं. भावानी नडून काय शोधले माहितीये का, हे बघ, बघत राहा, रात्र होईल. एवढा रिसर्च केलाय का ना मी काय शोधलंय माहितीये का तुला? फॅक्टरीच्या जनरेटरच्या वायरी गायब आहेत भावा. आणि सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे जनरेटरवर काळ्या रंगाच्या बोटांचे ठसे होते. म्हणजे कोणतरी फॅक्टरीतलाच कामगार असणार. वा गोट्या, अरे काय शोध लावलाय तू. हे असले पुरावे ना CID ला पण सापडले नसते. मला खरंच वाटतं तू ना CID भरती व्हा. अरे विषयच नाही, मला पण तसंच वाटतं भावा. मी पण ना CID जातो देशासाठी काहीतरी करायचं. चल चला, लगेच आता चण्याच्या झाडावर चढू नकोस. अरे एवढ्याने आपलं काहीच होणार नाहीये. आपलं काहीच होणार नाही, पण तुला अजून एक माहितीये का, अगं विक्रांत सरांनी त्या मॅटरमुळं एका कामगाराला काढलंय. मला फॅक्टरीत दिसला होता तेव्हा त्यानं मला सांगितलं. काय कदम दादा, लय टेन्शन मध्ये दिसतंय. काय सांगू बाबा तुला, अरे माझी काय बी चूक नसताना मला कामावरून काढून टाकले. म्हणजे काय? त्या मेन बोर्डाजवळ लिकेज झाले, ते माझ्यामुळे झालंय असं म्हटलेत ते. पण आईच्यानं सांगतो, अरे माझ्यामुळे काय नाही, मी काय पण केलं नाही.
पण त्या मेन बोर्डाजवळ लिकेज होणे शक्यच नाही. काय करायचं आता बाबा. मला वाटतंय राणे हे कोणीतरी मुद्दाम केलंय. अरे गोट्या, मी पण हे आधीपासून सांगते की हे कोणीतरी ना मुद्दाम केलंय. पण आता आपल्याला हेच शोधायचंय की हे कोणीतरी मुद्दाम का केलं असेल. शोधू पण त्याच्या आधी तो पाणी टाकणारा शोधला पाहिजे आपण. पण तो कसा न कुठं शोधायचा तोच विचार मी पण करते. आयडिया ऐक, हे बघ. भावा, ए तुझ्या हाताला काय झालंय? लाल कसं काय? लाल हातांचे ठसे असं लाल झालेले हात कुठेतरी पाहिलेत मी आज. चिकू चिकू अगं काय झालं? थांबा. आज ना मी खीर बनवते दादूसाठी. ए दादू, मम्मा, अजिप्रू, काकी, अगं काय चाललंय? मी खरंच बनवणार आहे. अरे बाप रे, तू आणि खीर. तुला कधीपासून यायला लागली खीर बनवायला? अजिब्रो, मी इतकी डम नाहीये, कळलं ना? मला स्वयंपाक जमतो. ते आम्हाला माहितीये. परवा चहा करायला गेलीस, चहात साखरेच्या ऐवजी मीठ टाकलंस आणि ते सगळेजण चहा पिऊन उलट्या करत होते. त्याचं काय? एक मिनिट, ते चुकून मम्मा दादू चुकून झालं होतं. ए चिकू बाळा, ऐक ना. अगं तू कशाला एवढा त्रास घेते? मी काय म्हणते, मी इंद्रासाठी खीर बनवते ना. नाही हो काकी, मला ना आज खरंच माझ्या हातची खीर दादूला खाऊ घालायचे. बाप रे दादा, बेस्ट ऑफ लक. ए तू थँक्यू. नाही चिकू, तू बनव खीर. तुझ्या हातची खीर कायची आहे आम्हाला. मीरा, हा तू काय बनव चाललंय तुझं? अजित म्हणतो ना बरोबर आहे. तुला काय येतोय ग स्वयंपाक? मम्मा तू पण गप. नाही तुम्हा कुणाचाच ना माझ्यावर जेवणाच्या बाबतीत अजिबात विश्वास नाहीये. अरे तुम्ही असे वागलात तर कसं होईल? मी कधी शिकणार सांगा बरं मला. जरा मला मोटिवेट करा. आज एक व्लॉग तरी झालाच पाहिजे. येस चिकू, ऐक नाही, तिची इच्छा आहे तर बनवू दे ना तिला.